मिस स्वित्झर्लंड या स्पर्धेच्या आधीच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीतल्या सौंदर्यवतींपैकी एक असलेल्या क्रिस्टिना जोक्सिमोविच या मॉडेलची फेब्रुवारी महिन्यात हत्या करण्यात आली होती. तिच्या पतीने अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केली. इतकंच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ब्लेंडरमधील त्यांची प्युरीही केली होती. आरोपी पतीने हत्येची कबुली दिली असून स्वसंरक्षणासाठी हत्या केल्याचा दावा त्याने केला. मिस स्वित्झर्लंडची माजी फायनलिस्ट क्रिस्टिना जोक्सिमोविच हिचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला होता. तिच्या नवऱ्यानंच तिची हत्या केली होती. विशेष म्हणजे स्वसंरक्षणासाठी हे केल्याचं थॉमस जोक्सिवेन्स या तिच्या पतीने आता म्हटलंय. कॉटवॉक कोच असलेल्या क्रिस्टिनाचं कुटुंब आदर्श कुटुंब आहे असं वाटत होतं, असं तिच्या एका मैत्रिणीने म्हटलंय. या हत्येच्या तपासाबाबत स्विस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिस्टिना व थॉमस यांचं 2017 साली लग्न झालं होतं. त्यांना 2 मुलंही आहेत. शवविच्छेदन अहवालानुसार क्रिस्टिनाच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले. त्यांच्या कपडे धुण्याच्या खोलीमध्ये एक चाकू, जिगसॉ आणि बागेतील कात्री यांच्या साह्याने तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. ब्लिकननं दिलेल्या रिपोर्टनुसार क्रिस्टिनाच्या मृतदेहाचे तुकडे करून हँड ब्लेंडरनं त्याची प्युरी केली गेली. मग ती एका रासायनिक द्रव्यात मिसळली गेली. फेब्रुवारी महिन्यात क्रिस्टिनाच्या तिच्या घरात मृत अवस्थेत आढळली होती. त्या मृत्यू प्रकरणाबाबत क्रिस्टिनाचा पती थॉमसनं पोलिसांकडे हत्येची कबुली दिली. तिनं त्याच्यावर चाकूने उगारल्यामुळे संरक्षणासाठी तिला मारल्याचं त्यानं म्हटलंय. शवविच्छेदन अहवालात मात्र यापेक्षा वेगळं सत्य समोर आलं. क्रिस्टिनाची हत्या आधी गळा दाबून करण्यात आल्याचं अहवालात म्हटलंय. मृतदेह सापडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आरोपी थॉमस याला अटक करण्यात आली. बिजेड बेसलच्या माहितीनुसार क्रिस्टिनाचा मृतदेह पाहून घाबरून जाऊन मृतदेहाचे तुकडे केल्याचं आरोपीने सुरुवातीला म्हटलं होतं. यूकेमधल्या LBC या मीडिया आउटलेटनं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपीला मानसिक त्रास असल्याबाबत स्पष्ट संकेत मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. बेसल इथल्या एका समृद्ध भागात मोठ्या घरात त्यांचं कुटुंब राहत होतं. मृत्यूच्या 4 आठवड्यांपूर्वी क्रिस्टिनानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या दोघांच्या पलायनाचे फोटो शेअर केले होते. क्रिस्टिना 2007 सालच्या मिस स्वित्झर्लंड स्पर्धेतल्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती होती. तिला मिस नॉर्थवेस्ट स्वित्झर्लंडचा मुकुट घालण्यात आला होता. त्यानंतर ती कॅटवॉक कोच बनली. 2017 साली तिचं व थॉमसचं लग्न झालं. त्यानंतर 2024च्या फेब्रुवारी महिन्यात तिची हत्या झाली होती.